हॅलो सगळ्याला प्रेज लॉर्ड. माझं नाव इंदुमती गालफाडे आहे आणि मी खरंच परमेश्वराची प्रिय मुलगी आहे मी. आणि खरंच परमेश्वर माझ्या संगती बोलतो, परमेश्वर माझ्या संगती भेट घेतो आणि परमेश्वर माझ्या संगती जे काय बोलायचं ते शिकवतो. आणि खरंच परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराची महिमा, परमेश्वराचं गौरव तुम्ही खरंच जवळून त्याला बघा तुम्ही आणि त्याच्याकडे तुम्ही पहा, त्याचा आवाज तुम्ही ऐका, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या की सगळ्या गोष्टी आपल्या बाजूला ठेवा आणि परमेश्वराचा तुम्ही आवाज ऐका. ज्या टायमाला परमेश्वराचा तुम्ही आवाज ऐकता तर त्या टायमाला तुमच्या घरातली परिस्थिती, तुमच्या जीवनातलं दुःख तकलीफ सगळं दूर होईल. का आता परमेश्वराच्या वचनमध्ये लिहिलेलं आहे, कष्ट करानो बरं करानो तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल म्हणलेला आहे देव. आणि ज्या टायमाला देव विसावा देतो त्या टायमाला त्याची शांती तुम्ही जीवनामध्ये ग्रहण करा आणि ती शांती तुमच्या जीवनात किती काय कार्य करते ते तुम्ही तुमच्या जीवनात तुम्ही पाहता. ज्या टायमाला प्रभूची आपल्या जीवनात शांती असते तर आपल्या जीवनात कोणचंही रुखवाट येत नाही, कोणचंही संकट येत नाही, कोणचंही दुःख तकलीफ येत नाही. का आता परमेश्वराची शांती आपल्याबरोबर आहे, परमेश्वराचा अभिषेक आपल्याबरोबर आहे, परमेश्वराची महिमा आपल्याबरोबर आहे आणि परमेश्वर आपल्याबरोबर आहे. परमेश्वरच म्हणतो, परमेश्वराच्या वचनमध्ये लिहिलेलं आहे, तो हाक मार संकट के समय मी त्याचे उत्तर देईल. मनुष्याने ज्या टायमाला आपण परमेश्वराला संकट के समय हाक मारतो त्या टायमाला प्रभू धावत येतो आपल्याबरोबर आणि त्या गरजा आपल्या भागवतो येशूच्या नावाने. आज मला माहिती नाही, प्रभू जे चालवतो मला ते परमेश्वरापासून असते, परमेश्वराच्या वचनापासून. परमेश्वराला मी तर प्रभूला ग्रहण करते हर टाईम हर फल. फक्त प्रभूला माहिती आहे की मी त्याला किती आठवण करते आणि त्याला मी किती हाक मारते. ती आज कुणी जाणू की नाही जाणू तुम्हाला की पण प्रभूने तुम्हाला जाणतोय, प्रभू तुम्हाला हाक मारतोय तुमचं नाव घेऊन, तेच तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तेच तुमच्यासाठी लक्की आहे तुम्हाला तो आवाज. का तर प्रभू आपल्याबरोबर आहे, परमेश्वराची उपस्थिती आपल्याबरोबर आहे. परमेश्वर आहे तर आपल्या जीवनात सगळं काय आहे आणि जीवनात आपल्या प्रभूच नाही आहे तर जीवन हे खाली आहे. का तर परमेश्वराचं वचनमध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला मी माझ्या हाताने मी तुम्हाला घडवलेलं आहे. त्याने आपल्याला हाताने त्याच्या घडवलेलं आहे. मग त्याचा आवाज का नको, त्याचा आवाज ऐकायचा, त्याचा आवाज ऐका, त्याची शांती ऐका. ते आपल्या जीवनामध्ये किती भारी वाटतंय ते. आज सगळं तुम्ही विसरून जाता, आपले आईवडील, आपले भाऊ बहीण, सगळे गणगोत रिश्तेदार सगळे आपल्याला सोडून जातात, पण प्रभू आपल्याला कधी सोडत नाही आहे. प्रभूने आपला असा हात धरून त्यांनी त्या गाळातून, त्या दलदलीतून, त्या संकटातून त्यांनी आपल्याला काढलेलं असतं. हे हर एक लोक आपल्याला बोट दाखवायला असतात, पण येशू म्हणलेला आहे माझ्या लेकीला माझ्या गळे मिळवतो आहे, माझ्या गल्याला लावतो आहे म्हणलेला आहे. येशूने आपल्या त्याच्या हृदयाला लावलेला आहे. हे प्रभू येशूने त्याच्या हृदयाला आपल्याला धरून ठेवलेला आहे, त्याच्या हृदयाला ठेवलेला आहे. आपल्याला आज त्याच्या हृदयाची आठवण करा, त्याच्या हृदयाची ठोक्याची आठवण करा आणि प्रभू आपल्या संगती बोलतो. परमेश्वर आपल्या संगती, परमेश्वर आपला शांती देतो आणि परमेश्वर सदाही आपला हात धरून उचलून ते चालवतं आपल्याबरोबर. जशी एक लहान लेकराला आई ते हात धरून चालवते तसा प्रभू आपल्याला हात धरून ते चालवतो आपल्याला. परमेश्वर खरंच खूपच महान आहे, त्याला तुम्ही अनुभवून घ्या, त्याच्या जीवनामध्ये तुम्ही बघा चकुनसिनी आणि प्रभू किती तुमच्या जीवनात कार्य करतोय. धन्यवाद करते मी तुला प्रभू, ह्या गोष्टीसाठी मी तुला धन्यवाद करते, आजच्या वेळेसाठी मी तुला धन्यवाद करते, ह्या उपस्थितीसाठी धन्यवाद करते, तुझा सामर्थ्य इथं आहे त्यासाठी धन्यवाद करते. प्रभू तुला धन्यवाद करते, तू अधिकाला छुटकारा चंगाई देतोस त्यासाठी धन्यवाद करते, तू माझ्याद्वारे तू तुझं कार्य करतोस म्हणून मी तुला धन्यवाद करते. मी तुला प्रभू धन्यवाद करते, स्तुती मान महिमा गौरव करते. ये पवित्र आत्म्यात तुला धन्यवाद करते. सगळ्याला प्रेज द लॉर्ड. आमेन.